जय मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहे पुणे शहर पोलीस. तर पुणे शहर पोलीसच्या ज्या 1733 या 2025च्या भरतीमध्ये ज्या जागा आहेत, तर त्या जागांमध्ये जर आपल्याला एक जागा जर आपल्याला फिक्स करायची असेल तर आपल्याला कमीत कमी किती टोटल करावी लागेल यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. सर्व कॅटेगरीबद्दल बोलणार आहे. सोबतच ज्या 2023च्या भरतीमध्ये जी 720 जागांसाठी 2024ला तर भरतीच झाली नाही, 2023च्या भरतीमध्ये ज्या 720 जागांसाठी भरती झाली त्याचा कट ऑफ कशा प्रकारे लागला होता, प्रत्येक कॅटेगरी बद्दल, महिला, सर्वसाधारण, पुरुष, होमगार्ड, प्रकल्पग्रस्त, सर्व कॅटेगरीबद्दल आपण एससी एसटी ओबीसी सर्व कॅटेगरीबद्दल बोलणार आहे. सोबतच ग्राउंड अंदाजे कधी होऊ शकतो, पेपरला आपल्याला किती मार्क्स घ्यावे लागतील, ग्राउंडला किती मार्क्स घ्यावे लागतील, टोटल एकूण आपल्याला किती मार्क्स करावे जेणेकरून आपलं सिलेक्शन हे या 2025च्या भरतीमध्ये 1733 जागांमध्ये आपली एक जागा फिक्स होईल. तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. ग्राउंड कधी होईल सर्व काही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरच्या ज्या काही अपडेट असतील 25च्या भरतीच्या त्या सर्वच्या सर्व मी आपल्या चॅनलवर अचूकपणे टाकत असतो. तर ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच स्पेशल मी तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आता जर आपण बघितलं आता सर्वात आधी आपण बघूयात की ग्राउंड कधी होईल. तर ग्राउंड आता 20 जानेवारीला बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. पण आता पुण्याला वेळ होऊन किती होऊ शकतो, आणखी वेळ होऊन किती होऊ शकतो, तर पुणे सिटीच्या ग्राउंडला नक्कीच आता फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला तुम्ही पकडून धरा, एक टार्गेट ठेवा, फेब्रुवारीच्या स्टार्टिंगलाच आपल्या मैदानी चाचणीला, पुणे सिटीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता आपण जर आता एक कट ऑफ बघू, आपण आपल्याला किती टोटल करावे लागेल सर्व कॅटेगरीबद्दल बोलणार आहे. ग्राउंड तुम्ही फक्त इतकं कन्फर्म घ्या, इतकं टार्गेट ठेवा की फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला 10 फेब्रुवारीच्या आत 15 फेब्रुवारीच्या आत आपल्या ग्राउंडला नक्कीच सुरुवात होणार आहे. त्याच्यावरती वगैरे काही ग्राउंड पुण्याचं वगैरे काही जात नाही. मुंबईला थोडा वेळ लागू शकतो, पण पुण्याचं नक्कीच लवकर ग्राउंड चालू होणार आहे. त्याच्यानंतर जर आपण आता आपल्याला टोटल जर किती आपल्याला टोटल करावे लागेल जेणेकरून आपण सेफ झोन मध्ये जाऊ, तर ते आपण सविस्तरपणे पाहूयात. पहिल्या आधी आता आपण पेपर पाहूयात. पेपर कशा प्रकारचा होता 2023चा, तर पेपर हा इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये थोडा कन्फ्युजन वाला होता. म्हणजे जिथं मुलांना 90 मार्क्स येत होते, 88-90 मार्क्स येत होते, तिथं 82-83 मार्कांवर मुलं हे त्या 2023च्या भरतीमध्ये 720 जागांमध्ये अटकलेले होते. बऱ्यापैकी पेपरमध्ये कन्फ्युजन झालं होतं. 5-7 मार्क तरी मुलांना कमीच आले होते त्या पेपरमध्ये. म्हणजे जिथं मुलांना 90 मार्क्स येत होते तिथं 83-84 मार्कांवर मुलं हे अटकून गेलेले होते. तर अशा प्रकारचा पेपर पॅटर्न होता. तर यावेळेस जर तशा प्रकारचा पेपर पॅटर्न आता 2023च्या भरतीमध्ये 720 जागांसाठी कशा प्रकारे तिथं कट ऑफ लागलेला होता, तर तो आपण पाहूयात. जागा किती आता ओपनच्या जागा जर बघितल्या, आता आपण एक मिनिट, ओपनच्या जागा मागच्या वेळेस 700 ओपनच्या आता सर्व जागा किती होत्या मागच्या वेळेस 720 इतक्या जागा होत्या. तर ओपनच्या जागा 76. त्याच्यानंतर ओपनचा कट ऑफ कशा प्रकारे लागला होता 76 जागांसाठी. सर्वसाधारणच्या ओपनचा मेरिट हे 134 मार्कांवर लागलेला आहे. त्याच्यानंतर महिलांचं जर बघितलं तर 126 मार्कांवर. त्याच्यानंतर खेळाडूचं 125 मार्कांवर, प्रकल्पाचं 130 मार्कांवर, भूकंपाचं 124 मार्कांवर, माजी सैनिकचं 120 मार्कांवर, तर पोलीस पाल्याचं 112 मार्कांवर, होमगार्डचं 131 मार्कांवर. तर अशा प्रकारे ओपनचं हे कट ऑफ हे लागलेलं आहे 134 मार्कांवर. ओपनचं कट ऑफ हे पुणे सिटीला मागच्या वेळेस लागलेलं आहे. तर यावरून जर आता मागच्या वेळेस 720 जागा होत्या, यावेळेस 1733 इतक्या जागा, म्हणजे दुप्पट 2.5 इतक्या जागा या भरतीमध्ये आपल्याला दिसून येते. तर या भरतीमध्ये जर आपण एक वेळेस आता फक्त कॅटेगरी बघून घेऊ, आपण नंतर या विषयावर बोलू. तर ईडब्ल्यूचं जर बघितलं तर ईडब्ल्यूचं सर्वसाधारणचं 130 मार्कांवर कट ऑफ गेलं. त्याच्यानंतर महिलांचं 116 मार्कांवर, खेळाडूचं 118 मार्कांवर, प्रकल्पाचं 124 मार्कांवर, भूकंपाचं 114 मार्कांवर, 111 मार्कांवर माजी सैनिक, पोलीस पाल्य 109 मार्कांवर आणि 123 मार्कांवर होमगार्ड. तर अशा प्रकारे ईडब्ल्यूचं जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी जिल्ह्यांचे कट ऑफ हा ईडब्ल्यूचा हा कमीच लागणार आहे. यावेळेस पण नक्कीच कमी लागणार आहे. ईडब्ल्यूचा बऱ्यापैकी कट ऑफ हा खालीच जात आहे. महिला कॅटेगरीबद्दल जर बोलायचं झालं तर 116 मागच्या वर्षी लागली, तर नक्कीच यावेळेस या 116च्या खालीच लिस्ट लागणार आहे. तुम्ही फक्त 110 टोटल करा, 110 क्रॉस करा महिला प्रवर्गासाठी. ईडब्ल्यूच्या महिला प्रवर्गांनी जर 110, 108, 7 जरी क्रॉस केले तरी तुमचं सिलेक्शनचे चान्सेस हे
बऱ्यापैकी आहेत, जागा भरपूर आहेत, कॉम्पिटिशन विभागले गेलेले आहेत. फॉर्मची वगैरे काही टेन्शन वगैरे इतकं काही घ्यायचं नाही, कारण की दरवर्षी अर्ज येतच असतात, अर्ज संख्या वाढतच असते, जागा पण तशाच आहेत. 1733 इतक्या जागा आहे. मुंबईला बऱ्यापैकी मुलं गेलेले आहेत. मीरा भाईंदर असो, ठाणे असो, पिंपरी चिंचवड असो, पुणे असो, अशा बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे या 2025च्या भरतीमध्ये जागा आहेत. त्यामुळे मुलं हे विभागले गेलेले आहेत. इतकंही काही टेन्शन घ्यायचं काम नसते. तुम्ही फक्त ईडब्ल्यूएस महिलांनी 106, 107, 110 जर क्रॉस केले ना, तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होईल. त्याच्यानंतर जर ईडब्ल्यूएसचं जर बघितलं आपण, तर ईडब्ल्यूएसचा जर त्या प्रकाराचा जर पेपर आला तशा प्रकारचा मागच्या 2023च्या भरतीवानी, तर आपण जर 125, 128 जर क्रॉस केले तर आपलं सिलेक्शन हे ईडब्ल्यूएसचं नक्कीच होईल. त्याच्या खाली पण लिस्ट येऊ शकते. अशा प्रकारे ईडब्ल्यूएसचे मेरिट हे लागत असते. त्याच्यानंतर जर बघितलं, आता होमगार्ड आणि प्रकल्पग्रस्त इतकं तुम्ही गृहीत धरून घ्या की आपल्याला सर्वसाधारणलाच टक्कर द्यायची आहे, कारण की 2-4 मार्कच फक्त खाली मेरिट येत असते. त्याच्यावरती त्याच्या इतर इतका वगैरे काही फरक पडत नसतो. त्यामुळे प्रकल्पग्रस्त असो की होमगार्ड असो, त्यांना सर्वसाधारण प्रमाणेच आपल्याला टप द्यावी लागत असते. त्याच्यानंतर ओबीसी जर बघितलं, 126 मार्कांवर सर्वसाधारण, 112 मार्कांवर महिला, 114 मार्कांवर खेळाडू, 120 मार्कांवर प्रकल्प, 101 मार्कांवर भूकंप, माजी सैनिक, 99 मार्कांवर, 104 मार्कांवर पोलीस पाल्य, 121 मार्कांवर होमगार्ड. तर ओबीसीचा 126 मार्कांवर फक्त सर्वसाधारणचा कट ऑफ हा लागलेला आहे. या भरतीमध्ये पण तुम्ही फक्त इतकं जरी टार्गेट ठेवलं, 125 क्रॉस जरी केलं, तरी आपले सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी वाढू शकतात. ओबीसीने फक्त 125, 126 इतकं जरी क्रॉस केलं तरी आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढू शकतात, कारण की ओबीसीच्या या भरतीमध्ये प्रत्येक ठिकाणी 7-8 तरी जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन हे बऱ्यापैकी ओबीसीचं विभागलं गेलेलं आहे. मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये नक्कीच ओबीसीच्या मेरिट हे खाली येऊ शकते, कारण की जागा पण तशाच प्रमाणात या भरतीमध्ये आपल्याला ओबीसीच्या दिसून येतात. महिला कॅटेगरी 110 क्रॉस करा, पुणे सिटीला नक्कीच तुमचं सिलेक्शनचे चान्सेस बऱ्यापैकी वाढू शकतात. त्याच्यानंतर प्रकल्प 120 लागलेले आहे, 120 आपल्याला क्रॉस करावीच लागेल. 120 होमगार्ड असो की प्रकल्पग्रस्त असो. त्याच्यानंतर माजी सैनिक तर आपल्याला माहितीच आहे, कोणतीही कॅटेगरी असो 100च्या आसपासच मेरिट लागते. 110 जर कन्फर्म आपण टोटल केली, 105च्या जर वर आपण गेलो तर कोणती कॅटेगरी असो आपलं सिलेक्शन हे नक्कीच होऊन जाईल. त्याच्यानंतर जर बघितलं, त्याच्यानंतर एसबीसी कॅटेगरी जर बघितली, 122 मार्कांवर मेरिट लागलेले आहे. सर्वसाधारणचे 103 मार्कांवर महिला, खेळाडू 119 मार्कांवर प्रकल्पाची, 113 मार्कांवर भूकंपाची, 105 मार्कांवर, त्याच्यानंतर 92 मार्कांवर पोलीस पाल्य, 112 मार्कांवर होमगार्ड. अशा प्रकारे मेरिट ही लागलेली आहे 122. तर एससी असो, एसटी असो, त्याच्यानंतर एसबीसी असो, ईडब्ल्यूएस असो, या कॅटेगरींनी फक्त जर 120, 122 हा जर आकडा पार केला, तुमचं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी वाढू शकतात. पेपर पॅटर्न जर या प्रकारे आला तर नक्कीच 122, 123 फक्त तुम्ही क्रॉस करा. 125 जर क्रॉस केले तर नक्कीच 99% तरी तुमचं सिलेक्शन हे होऊ शकते. अपवादात्मक समजा काही स्थिती असली, म्हणजे आता लकवर पण भरपूर प्रमाणात असते. तर एनटीडी जर आपण जर बघितलं, एनटीडीचं सर्वसाधारणचे 129 मार्कांवर, 116 मार्कांवर महिला, 121 मार्कांवर खेळाडू, 129 मार्कांवर प्रकल्प, 101 मार्कांवर भूकंप, 99 मार्कांवर माजी सैनिक, 82 मार्कांवर पोलीस पाल्य. अशा प्रकारे एनटीडीचं मेरिट हे लागलेलं आहे. जर आता समजा आपण जर एससी, एसटी, एसबीसी आणि ईडब्ल्यूएस ह्या ज्या कॅटेगरी सोडल्या, तर इतर कॅटेगरींना आपल्याला टोटल ही करावीच लागेल. 128 प्लस तरी आता 1733 इतक्या जागा आपल्याला दिसतात, पण आपल्याला 128 तरी क्रॉस करायलाच पाहिजे, कारण की ह्या ज्या कॅटेगरी जर आपण सोडल्या ह्या 4, तर ओबीसी मध्ये सारख्या म्हणजे 130 मार्कांचेच आपल्याला जागा किती असो सारख्या मार्कांचे भरपूर प्रमाणात दिसत असतात. पण ह्या ज्या कॅटेगरी आहेत, एसबीसी असो, एसटी असो, या कॅटेगरीमध्ये जर पहिला मुलगा जर 134 मार्क घेत असेल तर नक्कीच त्या कॅटेगरीमध्ये गॅप पडत असतो. पण ह्या ज्या इतर कॅटेगरी आहेत, एनटीसी असो, ओबीसी असो, ह्या ज्या कॅटेगरी आहेत, एसीबीसी असो, या ज्या कॅटेगरी आहेत, यांच्यामध्ये गॅप पडत नाही अशा मार्कांचा, कारण की सारख्या मार्कांवालेच आपल्याला एका मार्काचा तर गॅप सोडून द्या, पण सारख्या मार्कांवाले आपल्याला भरपूर प्रमाणात असे दिसत असतात. त्यामुळे आपल्याला टोटल ही करावीच लागेल. 128 प्लस तरी आपल्याला मार्क्स हे घ्यावे लागणारच आहे.
त्याच्यानंतर एनटीसी 129 मार्कांवर सर्वसाधारण, 120 महिला, 123 खेळाडू, 126 प्रकल्प, 107 माजी सैनिक, 103 होमगार्ड. तर अशा प्रकारे एनटीसीची मेरिट ही लागलेली आहे. टपच मेरिट लागत असते एनटीसीची. त्याच्यानंतर एनटीबी जर 126, सर्वसाधारण 112, महिला 124 खेळाडू, 121 प्रकल्प, 90 भूकंप, 116 माजी सैनिक, 94 पोलीस पाल्याचं लागलं. त्याच्यानंतर विजय जर बघितलं 127 मार्कांवर, सर्वसाधारण 120 मार्कांवर महिला, 121 मार्कांवर खेळाडू, 127 मार्कांवर प्रकल्प, 90 मार्कांवर माजी सैनिक, 100 मार्कांवर पोलीस पाल्य, 123 मार्कांवर हे आपलं होमगार्ड. एसटी जर बघितलं 115 मार्कांवर फक्त सर्वसाधारणची मेरिट ही लागलेली आहे. 105 मार्कांवर महिला, 89 मार्कांवर खेळाडू, 99 मार्कांवर प्रकल्प, 81 मार्कांवर भूकंप, 80 मार्कांवर माजी सैनिक, पोलीस पाल्य 83 मार्कांवर. त्याच्यानंतर एससी जर बघितलं, एससी 121, त्याच्यानंतर महिला 109, 100 मार्कांवर खेळाडू, प्रकल्प 114 मार्कांवर, 98 मार्कांवर भूकंप, 83 मार्कांवर माजी सैनिक, 96 मार्कांवर पोलीस पाल्य. तर अशा प्रकारे मेरिट ही आपल्या पोलीस भरतीची 2023च्या भरतीमध्ये 720 जागांसाठी लागलेली आहे. तर आपण जर आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे एससी, एसटी, एसबीसी आणि ईडब्ल्यूएस या कॅटेगरीनी 122-23 जरी क्रॉस केलं तरी आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे वाढू शकतात. कारण की जागा 1733 इतक्या आहेत. कॅटेगरीला पण भरपूर प्रमाणात अशा चांगल्या जागा आहेत. त्यामुळे मेरिट ही तुम्ही फक्त 123, 124 इतका क्रॉस करा, तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होऊन जाईल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं इतर कॅटेगरींना आता ओबीसीचं जर बघितलं तर ओबीसीच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी जागा आहेत. 7-8 प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या जागा आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन हे बऱ्यापैकी विभागले गेलेले आहे. पण पुणे तरी बऱ्यापैकी मुलांचं हे टार्गेट होतं. त्यामुळे आपल्याला इतर ज्या कॅटेगरी आहेत त्या 4 कॅटेगरी सोडून आपल्याला 128 क्रॉस करणे बंधनकारकच आहे. कारण की 128 तरी आपल्याला कमीत कमी मार्क्स 125 तरी आपल्याला क्रॉस करावेच लागणार आहे. कारण की त्याप्रमाणे जर पेपर आला तर त्या आपल्या 23च्या भरतीवानी तर आपल्याला 127, 128 आपल्याला क्रॉस करावेच लागतील, तरच आपले चान्सेस आहे. याच्या खाली जर आपले टोटल जर झाली तर आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे कमी होतात. तर आता एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर आता आपला ग्राउंड जर बघितलं आपण तर ग्राउंड हे नक्कीच फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला धरून चाला की आपल्या फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला ग्राउंड होणार आहे. इतका वेळ लागून इतकाही वेळ काही लागणार नाही. पेपर पण लवकरच होईल. लहान जिल्ह्यांचा पेपर हा नक्कीच फेब्रुवारीमध्ये होऊ शकतो. ज्यांचं ग्राउंड लवकरात लवकर आटपून जाईल त्यांचा पेपर पण आता 24च्या भरतीवानी जर टप्प्याटप्प्याने जर पेपर घेतला त्यांनी तर नक्कीच लहान जिल्ह्यांचा पेपर हा पहिल्या टप्प्यात होऊन जाईल. त्याच्यानंतर पुणे सारखे जिल्हे असो, मोठे जिल्हे असो, त्यांचा एका टप्प्यात. तर मार्च आपण जर धरला, मार्च एंडिंग वगैरे जर धरला तर आपलं नक्कीच हा पेपर हा या दिवशी म्हणजे मार्च एंडिंगला आपला पेपर पण होऊन जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आता आपण यामध्ये कट ऑफ बघितला, सर्व काही बघितलं. तर आपण हा व्हिडिओ फक्त मी स्पेशल पुणे सिटीच्या ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच बनवलेला असेल. तर एक प्रकारचा अंदाज मी तुम्हाला हा सांगितलेला आहे. तर नक्कीच आता पुणे सिटीसाठी मी हा व्हिडिओला बनवलेला आहे. तर ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जशा काही प्रॉपर पुणे सिटी बद्दल ज्या काही प्रॉपर अपडेट येत राहतील समोर. पण आता भरती प्रक्रिया तर फक्त आपली स्टार्टिंग, अर्ज भरून झाले. आता भरती प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. ग्राउंडला सुरुवात होणार आहे. तर वेळोवेळी ज्या काही अपडेट येतील पुणे सिटीच्या त्या मी आपल्या चॅनलवर अचूकपणे टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला ज्यांनी अर्ज केलेला आहे पुणे सिटीला त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.